नमस्कार, मी तुमचा शिक्षक वरुण दामले. आजच्या एपिसोडमध्ये आपण तीन तालाची सिंगल आणि डबल म्हणजे ठाह किंवा ठाय आणि दुगुनची टाळी खाली बद्दल बोलणार आहोत. तर बेसिकली तीन ताल जो आहे तो 16 मात्रांचा ताल आहे. तीन तालला 3 टाळ्या आहेत, म्हणजे पहिल्या मात्रेवर, 5व्या मात्रेवर व 13व्या मात्रेवर. तीन तालची खाली ही 9व्या मात्रेवर आहे. तीन तालचे विभाग 4 विभाग आहेत. 4 + 4 + 4 + 4 म्हणजे धा धिन धिन धा, धा धिन धिन धा, धा तीन तीन ता, तक धिन धिन धा, धा धिन धिन धा, धा धिन धिन धा, धा तीन तीन ता, तीट धिन धिन धा. तर असे म्हणजे धा धिन धिन धा 4 झाले. परत धा हे तीन तालच्या ठेक्याचे बोल आहेत. परत सांगतो, धा धिन धिन धा, धा धिन धिन धा, धा तीन तीन ता, ता धिन धिन धा. तर तीन ताल हा जो ताल आहे तो खूप खूप प्रचलित म्हणजे फेमस किंवा कॉमनली यूज्ड ताल आहे तबल्यामध्ये आणि इन जनरल पण. तीन ताल, आता तीन तालची टाळी सिंगल म्हणजे ठाह. सिंगल म्हणजे काय, एक टाळी किंवा एका बोटामध्ये एकच अक्षर. आणि दुगुन किंवा डबलमध्ये काय, एका टाळी किंवा एक जेव्हा आपण असा संकेत देतो तेव्हा 2, म्हणजे एक टाळीमध्ये एक म्हणजे सिंगल, एक टाळीमध्ये 2 अक्षरं म्हणजे डबल. तर तीन तालचा बोलची टाळी, तीन तालच्या बोलाची टाळी मी आता समजवण्याचा प्रयत्न करणार आहे. सो हिअर वी गो. धा धिन धिन धा, धा धिन धिन धा. मग खाली धा तीन तीन ता, ता धिन धिन धा. हे बघा, आता वेगवेगळ्या पद्धती आहेत. काही लोक उलटी बोटं करतात, पण साधारणपणे आम्हाला जे शिकवलं गेलं आहे व आम्ही जे इतके वर्ष ऐकलं आहे गुरुजनांकडून, ते करंगळीपासून सुरुवात करा आणि उजव्या हाताने साधारणपणे टाळी द्या व त्याच हाताने बोटांवर संकेत करायचे. मी परत रिपीट करतो. तीन तालच्या सिंगलची टाळी धा धिन धिन धा, धा धिन धिन धा, धा तीन तीन ता, ता धिन धिन धा. तर ही टाळी रिपीटेडली रोजच्या रोज करून पक्की करायची. कारण काय होतं, आता ही तीन तालची तुम्ही शिकाल, मग येईल ताल झपताल, मग येईल दादरा, मग येईल एकताल, मग दीपचंदी, मग झुमरा, मग तिलवाडा. आणि होतं काय, जशी तालांची संख्या वाढत जाते व त्यांच्या टाळी खाली वेगवेगळ्या मात्रेवर असतात, ताल वेगळ्या मात्रेवर असतात, तेव्हा मग कन्फ्युजन होतं. मग आठवत नाही तीन तालचे बोल काय होते, एकतालचे काय होते, झपतालचे काय होते. म्हणून बसवताना रिपीट मोडमध्ये कमीत कमी 20 ते 25 वेळा रोज करा ॲट द बिगिनर्स लेवल. मग जेव्हा इझी होतील या गोष्टी, देन यू कॅन मूव्ह ऑन टू द अदर ताल्स. आता मी ह्याची दुगुण सांगतो, म्हणजे दुप्पट. की आपण सिंगल कशी केली, धा धिन धिन धा, तर एक अक्षर, एक टाळी किंवा एक बोटाचा संकेत. आता डबल म्हणजे 2, धा धिन धिन धा, धा धिन धिन धा, धा तीन तीन ता, ता धिन धिन धा, धा धिन धिन धा, धा धिन धिन धा तीन तीन ता, ता धिन धिन धा, धा. म्हणजे परत सम येते. आता मी न्यूमरिकल किंवा नंबर ह्याचे मोजून दाखवतो की 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15
16. आणि बेसिकली तबला शिकताना एक गोष्ट लक्षात ठेवा की विद्यार्थी किती लहान व किती मोठा असला तरी देवनागरी लिहायची सवय हवी. यू कॅन ऑफकोर्स राईट ऑल दीज बोल्स इन इंग्लिश की धा म्हणजे DHA, बट दिस इज आयडियली नॉट हाऊ इट इज रिटन. यू हॅव टू नो देवनागरी. तुम्ही फार तर 1, 2, 3, 4, 7 परीक्षा इंग्लिशमध्ये द्याल. बट तबला हे वाद्य असं आहे की ते सगळं त्याची पुस्तकं म्हणजे 99% ऑफ द बुक्स ऑफ तबला आर इदर इन हिंदी और मराठी. म्हणून देवनागरी किंवा हिंदी मराठी लिहायची सवय ठेवा. कान्हा, मात्रा, सम, खाली, काल या गोष्टी तुम्ही किती वेळ आणि किती दिवस इंग्लिशमध्ये लिहिणार. आणि परत तुम्ही इंग्लिशमध्ये लिहाल पण जो परीक्षक असतो किंवा जो एक्झामिनर असतो किंवा जे पेपर चेक करतात they also should be comfortable in English, right? All are not comfortable in English or the script of English when it comes to tabla. So keep a practice of writing things in Devanagari. आणि परत तबल्याला विशिष्ट नोटेशन्स असतात की भातखंडे लिपी वेगळी, पलुस्करजींची लिपी वेगळी. तर एक्स जेव्हा करतो तेव्हा त्याला सम म्हणतात, मग शून्य करतो तेव्हा त्याला खाली म्हणतात. तर या सगळ्या टेक्निकल गोष्टी तुम्हाला थोड्या शिकाव्या लागतील. आपण काही पुढच्या एपिसोडमध्ये त्याची लिपी शिकण्याचा पण प्रयत्न करू. तर आता मी 3 ताल वाजवून दाखवतो. आय विल प्ले इट. ठीक आहे. तर तबला असा पाहिजे, ही 2 बोट. आत्ता आपण 3 तालची टाळी खाली बघितली व आता 3 तालचा ठेका शिकण्याचा प्रयत्न करू. तर तबल्यावर हाताची पोझिशन अशी, ही 2 बोटं इकडे, पुढे नका ठेवू, मागे. तर्जनी इकडे, मध्यमा अशी उंचावलेली. तर धा मागे, डग्यावर पण उचला. ठीक आहे. आता धिन हा लवेत म्हणतात. तर इकडे हा झाला ना. जेव्हा आपण थोडं पुढे मारतो, जेव्हा त्याच्यामधून थोडा नादमय साऊंड निघतो तेव्हा त्याला धिन. आयडियली असा वाजवतात किंवा असा वाजवतात, दोन्ही शिकू आपण. तर धा मग धिन. तर धा झाला मग धिन या बोटांनी डग्यावर धिन, परत धिन आणि धा मागे. तर काय आहे आयडियल? मागे पुढे पुढे मागे. ही एक बेसिक गोष्ट लक्षात ठेवा. तर धा आणि हे आयडियली आलटून पालटून करायचं आहे, तेही लक्षात ठेवा. ही टेक्निक आहे की सुरुवातीच्या काळात थोडी कठीण जाईल, पण लक्षात ठेवा की मागे झाला मग पुढे. हे बघा, दोन अक्षरं एका बोटाने नाही वाजणार, बिकॉज दॅट वुड लाईक पुट द हँड इन टू अ लॉट ऑफ प्रेशर. म्हणून ऑलवेज कीप ऑन इंटरचेंजिंग. तो धा मग तर्जनी, धिन पुढे, धिन धा. थोडक्यात धा मागे वाजणार, धिन हा लवेत वाजणार किंवा हा सूर. तर धा धिन धिन धा धा धिन धिन धा धा धिन धिन धा धा धिन धिन धा. कळलं? तर परत धा धिन धिन धा धा धिन धिन धा धा धिन धिन धा धा धिन धिन धा. मग परत धा या बोटाने. कळलं? तर थोडक्यात एक बेसिक छोटी गोष्ट लक्षात ठेवा की मागे धा नेहमी मागे वाजतो, धिन पुढे. तर धा धिन धिन धा धा धिन धिन धा धा धिन धिन धा धा धिन धिन धा. असा वाजवला तरी चालणार आहे. तर दोन्ही स्टाईल्स नाही म्हणता येणार, पण दोन्ही पद्धती समजण्याचा जरा प्रयत्न केला की धा धिन धिन धा. फक्त एक लक्षात ठेवा की हे आलटून पालटून करायचं, हे रिपीट असं नाही होत कधी. तर धा धिन धिन धा धा धिन धिन धा धा धिन धिन धा धा धिन धिन धा. तर ऑलवेज इंटरचेंज की धा धिन धिन धा 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 धा धिन धिन धा. मग परत धा या बोटाने. तर ऑलवेज कीप ऑन इंटरचेंजिंग. तर ही एक टेक्निक आहे. आणि लक्षात ठेवा, हात
मागच्या बाजूला पाहिजे. डोंट कीप युअर फिंगर्स टू अहेड, कारण हा ठेका आहे, हा मागे वाजेल. तर धा धिन धिन धा, धा धिन धिन धा, धा धिन धिन धा, धा धिन धिन धा. तर असं करा आणि प्रयत्न करा 3 ताल वाजवण्याचा. मी परत एकदा वाजवून दाखवतो. तर धा, दोन्ही स्टाईल परत दाखवतो. धा झाला, मग धिन पुढे. धिनला काय करायचं, ही जे आहे ना ते किनारेवर आपटायचं आहे, किनाऱ्यावर, किनार. तर धा धिन धिन धा, धा धिन धिन धा, धा धिन धिन धा, धा धिन धिन धा. आणि डग्याची ग्रीप बघा. तर ही प्रॅक्टिस करायचा प्रयत्न करा. तुम्हाला ह्याच्यावरती, या टॉपिकवरती अजून डाऊट्स असतील तर मी कदाचित एक क्लोजअप व्हिडिओ काढून तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करीन. आय वुड ऑलवेज से की शिक्षक नेहमी शिकवण्याचा प्रयत्न करू शकतो. विद्यार्थी जेवढं घेतो त्याच्यामधून तितकं चांगलं. व आम्ही शिक्षक आहोत. गुरु ही खूप मोठी कन्सेप्ट आहे. तो वी आर जस्ट शेअरिंग वॉट ऑल वी हॅव लर्न्ड अँड प्रॅक्टिस्ड ओव्हर द इयर्स. So this is my humble attempt to try and teach you how to play tabla. ठीक आहे, गुरु इज अ व्हेरी बिग वर्ड, सो वी वुड प्रिफर टू बी कॉल्ड एज टीचर्स, शिक्षक, तर ऑर एड्युकेटर्स बेसिकली. तर धन्यवाद. ह्याच्यामधून तुम्हाला जर का उपयोग झाला तर आनंद आहे. मी तुमचा शिक्षक वरुण दामले. पुढच्या एपिसोडमध्ये आपण एक नवीन ताल घेऊन येऊ. तर 3 तालची टाळी पक्की करा व 3 तालच्या वादनाची पद्धत बसवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद. नमस्कार. आपण आता 3 तालची टाळी शिकलो व 3 ताल कसा वाजवायचा ह्याचं प्रात्यक्षिक म्हणजे डेमो घेतलं. आता तबल्यावर आणि नगमा म्हणजे लहरा मशीन किंवा लहरा ॲप लावून तो कसा वाजवायचा अँड हाऊ टू स्ट्रीमलाईन इट, हाऊ टू गिव्ह इट अ डिसिप्लिन, याचं प्रात्यक्षिक किंवा डेमो मी तुम्हाला देणार आहे. तर मी नगमा चालू करतो. नगमा चालू केल्यावर लगेच चालू केल्या तबलावर हात नका ठेवू किंवा बोलायला नका लागू, कारण वेन यू प्रेस द बटन देर इज सम टाईम इन्वॉल्ड इन प्रेसिंग द बटन आणि तबलावर बोट ठेवण्यामध्ये थोडं अंतर जातं, तर परत आपली धावपळ होऊ शकते. तर आधी नगम्याचं एक आवर्तन म्हणजे 1 टाईम सायकल पूर्ण होऊ द्या किंवा 2 टाईम सायकल्स पूर्ण होऊ द्या व परत समेपासून सुरुवात करा. मी 46 हा स्पीड ठेवलाय नगमा मशीनवर. धा धिन धिन धा, धा धिन धिन धा, धा तिन तिन ता, ता धिन धिन धा. परत एकदा धा धिन धिन धा, धा धिन धिन धा, धा तिन तिन ता, ता धिन धिन धा.
त्याची रिपीट मोडवर रोज प्रॅक्टिस करत जा. अँड फिक्स अ टाईम लिमिट, की मशीन लावल्यावर लगेच तुम्हाला त्याच्याबरोबर ॲडॅप्ट करायला व त्याच्याबरोबर कोऑर्डिनेट करायला वेळ नक्की लागणार. तर डोंट बी इन हरी. रोज 20 वेळा करा, 50 वेळा करा. दॅन यू विल सी द डिफरन्स इन द 2-3 मंथ्स दॅट आर टू फॉलो. की 2-3 महिने नीट बसा, कारण आपली लय व मशीनची लय ही कोऑर्डिनेट करण्यामध्ये थोडं पुढे मागे होऊ शकतं व होतंच. तर ती थोडीफार मॅच करण्याचा प्रयत्न करून 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 ते यायला लागेल. तर धन्यवाद. मीट यू ऑल सून इन द नेक्स्ट एपिसोड. बाय. Namaste. For basics to advanced levels of tabla, do visit our website www.varuntablavidyalay.com or call us on 9819116133. Thank you.